नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि अगदी दोन टोकांच्या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे विचार करा, एकीकडे आपण देशाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची उच्चस्तरीय जागतिक मुत्सद्देगिरी पाहणार आहोत आणि अगदी दुसऱ्या क्षणी थेट ग्रामपंचायतीच्या पातळीवरचं जमिनीवरचं थोडं विदारक वास्तवी समजून घेणार आहोत. एका बाजूला जागतिक महासत्ता बनण्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला साध्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडणारं स्थानिक प्रशासन. चला तर मग या दोन्ही जगांचं हे सविस्तर विश्लेषण सुरू करूया. इथे आपल्याला एक अतिशय स्पष्ट असा विरोधाभास दिसून येतो. म्हणजे आपण राजकीय पटलाच्या दोन पूर्णपणे वेगळ्या टोकांचं विश्लेषण करत आहोत. एका बाजूला काय आहे तर जागतिक रणनीती, अब्जावधींचा व्यापार आणि देशाचा प्रतिष्ठेचा जोरदार बचाव, आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरील उत्तरदायित्वाचा पूर्ण अभाव, गहाळ झालेला निधी आणि साध्या मूलभूत सोयीसुविधांसाठी सुरू असलेला संघर्ष. हा सगळा प्रवास खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा ठरणार आहे. तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे असे असतील: 1. परदेश दौऱ्यांची धोरणात्मक उद्दिष्टे. 2. प्रेस आणि उत्तरदायित्वावर चर्चा. 3. ती गाजलेली मेलोडी मार्केटिंग रणनीती. 4. तळागाळातील वास्तव आणि स्थानिक भ्रष्टाचार. 5. पैशांचा मागोवा. आणि शेवटी 6. उत्तरदायित्वातील विरोधाभास. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, परदेश दौऱ्यांची धोरणात्मक उद्दिष्टे. आता पहिल्या स्रोतात असा ठाम दावा केला गेला आहे की पंतप्रधानांचे हे परदेश दौरे म्हणजे नुसता दिखावा अजिबात नाहीये. त्यामागे देशाचं भविष्य सुरक्षित करण्याचं एक अतिशय ठोस उद्दिष्ट आहे. उदाहरणाने सांगायचं तर UAEमध्ये ऊर्जा सुरक्षेसाठी चक्क एक नवी तेल पाईपलाईन उभारली जात आहे, जिचं निम्म म्हणजे 50% काम पूर्णही झालंय. नेदरलँडचा दौरा कशासाठी होता तर तो केवळ चिप्ससाठी नाही, तर सेमीकंडक्टर्स बनवणारी मोठी मशीन्स थेट भारतात आणण्यासाठी होता. तसंच स्वीडन आणि इटलीसोबत संरक्षण आणि दहशतवाद विरोधी करारांवर महत्त्वाची चर्चा झाली आणि नॉर्वेसोबत जगातील सर्वात मोठ्या वेल्थ फंडच्या गुंतवणुकीबाबत बोलणी झाली. म्हणजे हा एक अतिशय अचूक आणि रणनीतिक दृष्टिकोन असल्याचं इथे समोर येतं. यावर विश्लेषकांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की हे जे एवढे थकवणारे दौरे आणि सततचं काम सुरू असताना ते मुळात जनतेशी असलेली नाळ जोडलेली ठेवण्यासाठी आहे. कारण चीनसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला मागे टाकायचं असेल, विशेषतः सेमीकंडक्टरसारख्या अगदी फ्युचरिस्टिक क्षेत्रात, तर वेगाने पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे देशाच्या दीर्घकालीन वाढीसाठी हे दौरे अगदी आवश्यकच आहेत, असं या स्रोताचं ठाम मत आहे. यानंतर वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रेस आणि उत्तरदायित्वावर चर्चा. आता आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि नॉर्वेच्या एका पत्रकाराशी संबंधित जी घटना घडली होती त्याबाबत या स्रोताने प्रेस ब्रीफिंग आणि प्रेस कॉन्फरन्स यांमधला फरक अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. झालं असं की सुरुवातीला जे झालं ते केवळ एक प्रेस ब्रीफिंग होतं, जिथे प्रश्नांची उत्तरे देणं अपेक्षित नसतं. ते संपल्यावर स्वाभाविकच पंतप्रधान रवाना झाले आणि त्यानंतर भारतीय राजदूतांनी घेतलेल्या प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या विशिष्ट पत्रकाराला अतिशय सन्मानपूर्वक प्रश्न विचारण्याची संधी दिली गेली. त्यामुळे प्रेसला उत्तरे दिली नाहीत हा जो काही दावा होता तो या विश्लेषणातून पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रेस फ्रीडम इंडेक्सवर प्रश्नचिन्ह उभे केले जातं, बरोबर? तेव्हा त्याला आर्थिक आणि जागतिक योगदानाचा भक्कम आकडेवारीने उत्तर दिलं गेलंय. म्हणजे बघा, दरवर्षी निर्माण होणारे 200हून अधिक युनिकॉर्न्स, तब्बल 1.5 लाख नवीन स्टार्टअप्स, सातत्याने वाढणारी पेटेंट्सची संख्या आणि विशेषतः आठवून पहा, कोविड काळात भारताने संपूर्ण जगाला दिलेल्या मोफत लसी, हे सगळे भारताच्या विश्वासार्हतेचे खरे पुरावे आहेत. त्यामुळे माध्यम स्वातंत्र्याच्या कथित क्रमवारीपेक्षा भारताची ही प्रत्यक्ष प्रगती अधिक बोलकी आहे, असा अतिशय प्रभावी युक्तिवाद इथे केला आहे. आता बघूया तिसरा भाग, मेलोडी मार्केटिंग रणनीती. आपल्याला नक्कीच आठवत असेल इटलीच्या पंतप्रधानांसोबतचा तो मेलोडीचा संवाद. पहिल्या स्रोताने याला केवळ एखादा सोशल मीडिया ट्रेंड मानलेला नाहीये, तर मेलोडी चॉकलेटची ही देवाणघेवाण म्हणजे जागतिक संवादाची एक मास्टर क्लास मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याचं म्हटलंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या एका छोट्याशा कृतीतून भारताच्या एका अगदी स्थानिक उत्पादनाला थेट जागतिक स्तरावर नेण्यात आलं आणि त्याचं कौतुक खुद्द एका विदेशी राष्ट्रप्रमुखाने केलं. जागतिक पातळीवर स्वतःचं ब्रँडिंग करण्याची ही खरोखरच एक अत्यंत प्रभावी पद्धत असल्याचं इथे अधोरेखित होतं. पण आता इथून आपण एका पूर्णपणे वेगळ्या वास्तवाकडे वळणार आहोत. भाग 4, तळागाळातील वास्तव आणि स्थानिक भ्रष्टाचार. मगाशी आपण पाहिलेल्या जागतिक चित्राच्या अगदी उलट हे वास्तव आहे. दुसऱ्या अहवालात आपण पाहतो की एक तरुण नागरिक थेट पंचायत कार्यालयात जातो आणि अधिकाऱ्यांना जाब विचारतो. तो म्हणतो, आपल्या महापुरुषांचे फोटो कुठे आहेत? तुम्ही इथे फक्त स्वतःची घरे भरण्यासाठी बसला आहात का? हे विधान त्या तळागाळातील संघर्षाची तीव्रता दाखवून देतं.
कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांचे फोटो गायब असण्यापासून ते गावाच्या विकासाकडे होणाऱ्या दुर्लक्षापर्यंत अनेक थेट आणि बोचरे प्रश्न तो विचारतो. हा संताप केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा आहे. तिथे मांडल्या गेलेल्या तक्रारी अतिशय गंभीर आहेत. म्हणजे बघा, आधीच चांगल्या असलेल्या रस्त्यावर नव्याने मंजुरी मिळवून परत रस्ता बांधायचा, गावातील कचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या डस्टबिन्स गायब असणं आणि ग्रामसेवक व सरपंचांसारख्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून केवळ खुर्च्या उभवणं, हे सगळे आरोप तिथे पुराव्यानिशी केले आहेत. गावाच्या पातळीवर मूलभूत प्रशासकीय कर्तव्य कशी पूर्णपणे कोलमडली आहेत याचं हे एक अत्यंत विदारक चित्र दुसऱ्या स्रोताने समोर आणलं आहे. आणि या सगळ्यामागे पैशांचा जो खेळ आहे तो पाहूया भाग 5 मध्ये. पैशांचा मागोवा. 94,500 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. स्रोतातील दाव्यानुसार ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरच्या केवळ दुरुस्तीसाठी एवढं मोठं बिल काढण्यात आलं. आता गंमत बघा, एक नवीन आणि अगदी उत्तम दर्जाचा वॉटर फिल्टर यापेक्षा कमी पैशात म्हणजे साधारण 85 ते 90 हजार रुपयांत सहज मिळतो. तरीही केवळ दुरुस्तीवर एवढा मोठा खर्च दाखवणं हा एक उघड विरोधाभास आणि खरं तर धक्कादायक प्रकार आहे. आता हे ऐका, दुसरीकडे गावाच्या विद्युतीकरणावर चक्क 20 लाख रुपये खर्च झाल्याचं दाखवलं गेलंय. पण स्थानिक नागरिकांचा थेट दावा आहे की संपूर्ण गावात त्यांना एकही नवीन विजेचा खांब किंवा साधा बल्ब सुद्धा लावलेला दिसलेला नाहीये. म्हणजे कागदोपत्री लाखो रुपये खर्च झाले आहेत, पण प्रत्यक्षात गावातील रस्ते आजही अंधारातच आहेत. इतर फुगवलेल्या खर्चांची यादीही तितकीच अवाक करणारी आहे. शेतीच्या फवारणीसाठी 94,500 रुपये, अंगणवाडीच्या केवळ रंगरंगोटीसाठी 2,70,000 रुपये, एका छोट्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी 76,000 आणि साध्या माहिती फलकासाठी 6,000 रुपये. सार्वजनिक निधी कसा पद्धतशीरपणे लाटला जात आहे याचा हा तपशीलवार आणि वस्तुनिष्ठ पुरावा या स्रोतातून आपल्यासमोर येतो. आणि ह्याच सर्व गोष्टी आपल्याला एका अंतिम निष्कर्षाकडे घेऊन जातात. भाग 6. उत्तरदायित्वातील विरोधाभास. आपण जर या दोन्ही बाजू एकत्र करून पाहिल्या तर इथे एक प्रचंड मोठा विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला राष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषक आणि नेते आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कठोर प्रश्नांपासून आपल्या उच्च नेतृत्वाचा अत्यंत हिरिरीने बचाव करत आहेत. त्यांच्यासाठी जागतिक स्तरावर राष्ट्रीय प्रतिमा जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे त्याच देशात एका सामान्य नागरिकाला साध्या रस्त्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी चक्क स्वतःच एक इन्व्हेस्टिगेटर किंवा तपासनीच बनावा लागते. त्याला स्वतः कागदपत्र गोळा करून एका स्थानिक अधिकाऱ्याला जाब विचारावा लागतोय. हा विरोधाभास खरोखरच थक्क करणारा आहे. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. एकीकडे आपण जगातील एक मोठी आर्थिक आणि सामरिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहोत. जागतिक मंचावर आपलं नेतृत्व प्रस्थापित करत आहोत. पण जोपर्यंत तळागाळातील सामान्य माणसाला त्याच्या मूलभूत गरजांसाठी आणि हक्कांसाठी पंचायत कार्यालयात भ्रष्टाचाराविरुद्ध असा संघर्ष करावा लागतोय, तोपर्यंत देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल का? या दोन अगदी भिन्न वास्तवांचा मेळ आपण कसा घडणार यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच एका सखोल आणि रंजक विषयासह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.